अशा लोकांवर सुद्धा कारवाई केली पाहिजे। उमेदवार जे आहे ब्लॅकमेलिंगचा आपण आरोप केला, तोडीपाणी करतात, माहितीच्या अधिकारात अर्ज करतात असे आपण म्हणतो। निश्चित या संदर्भामध्ये जे या ठिकाणचे उमेदवार आहेत ते हेच धंदे करतायत, हेच उद्योग करतायत। लोक त्याच्यामुळे खूप परेशान आहेत। कोणी बांधकाम व्यावसायिक असतील, बिल्डर असतील, त्याचे प्लॉट शेते आहेत, कुठल्याही कामाच्या संदर्भामध्ये हे महाशय जाऊन त्या ठिकाणी माहितीचा अधिकार देतात, लोकांना ब्लॅकमेल करतात, त्याच्याकडून पैसे उकळतात। हा त्यांचा राजद्रोह धंदा सगळ्या नाशिककरांना माहीत आहे आणि म्हणून मला असं वाटतं अशा लोकांना सुद्धा महापालिकेत जाण्यापासून रोखलं पाहिजे आणि तर अनेक लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल। राम मंदिराची उभारणी तपोनात करणार असं आपण सांगितलं, नेमकं काय? निश्चित नाशिक शहर हे रामाच्या पदस्पर्शाने, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे। तपोवनावर आज भरपूर वादविवाद चाललेले आहेत। आम्ही सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आम्ही तिथे पुढे कमर्शियल काम करणार नाही, कधी भविष्यामध्ये करणार नाही। सन्माननीय राज ठाकरे साहेब त्यांचं या ठिकाणी सरकार असताना 16मध्ये त्यांनी हा निर्णय केलेला होता। त्याचं प्रोसिडिंग आपण आणून दाखवलं काल मुख्यमंत्री महोदयांनी आणि ते ज्या ठिकाणी टीका टिप्पण्या करतात तपोवनावर आणि म्हणून या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयाच्या कर्नाटकला मला अनेक लोकांनी बोलून दाखवलं की या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा वास होता, प्रभू रामचंद्राच्या नावाने भूमी ओळखली जाते आणि म्हणून त्यांचं एक सुंदर मंदिर नाशिक शहरामध्ये आणि तपोवनामध्ये हे त्या ठिकाणी असावं अशी अनेकांची इच्छा आहे। निश्चित मी मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर हा विषय टाकेल आणि याला मान्यता मिळेल। आपण येणाऱ्या काही वर्षांमध्ये अतिशय सुंदर असं राम मंदिर प्रभू रामचंद्रांचं